नमस्कार, मी विजया वामन। काँग्रेसला महाराष्ट्रात लोकसभेला मिळालेलं यश आणि काँग्रेसची ब्रँडिंग यामागे अरोरा नावाची व्यक्ती होती। तीच व्यक्ती आता अजित पवारांसाठी काम करणारे म्हणे। लोकसभेच्या हाराकिरीचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बसला। महायुतीतील इतर घटक पक्षांनी आपली आब राखली, पण अजित पवार गटाला एका जागेवरती समाधान मानावं लागलं। आता विधानसभेसाठी अजित पवार गटानं मोर्चेबांधणी सुरू केली आहे। सोमवारी बजेट सत्रादरम्यान दादांच्या गटानं एक बैठक घेतली। त्यात निवडणुकीवर चर्चा झाली। त्यानंतर दादाच्या गोटानं विधानसभा निवडणुकीसाठी नरेश अरोरा यांची रणनीतिकार म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची सुरुवात आजपासून झाली असं म्हणायला हरकत नाही। अजित पवार रोज सकाळीच कामाला सुरुवात करतात, पण आज सकाळीच दादा आपल्या आमदारांसह सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचले। मात्र रोहित पवारांनी बाप्पाचं दर्शन म्हणजे इव्हेंटचा भाग असल्याचं म्हटलंय। दादांच्या राष्ट्रवादीने 200 कोटी मोजून नरेश अरोरा यांना निवडणुकीसाठी काम दिल्याचा दावा करण्यात आला। आपले मंत्री आणि आमदारांसह अजित पवार सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आले आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली। एरवी अजित पवारांना अशा प्रकारे क्वचितच मंदिरात बघितलं गेलं असेल, पण आता आपल्या सहकाऱ्यांसह दादांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि यावेळी अजित पवारांनी अभिषेकही केला। गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर अजित पवारांनी विजयाची व्हिक्टरी साईनही दाखवली आणि त्यानंतर आपण विधानसभेच्या निवडणुकीसाठी सिद्धिविनायकाकडे आशीर्वाद मागितल्याचंही सांगितलं। पाप करणाऱ्यांना सिद्धिविनायकाचे आशीर्वाद मिळत नाहीत अशी बोचरी टीका संजय राऊतांनी केली, तर रोहित पवारांनीही डिवचण्याची संधी सोडली नाही। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने राजकीय रणनीतिकार नरेश अरोरांना काम दिलंय। सिद्धिविनायकाचं दर्शनही हा अरोरांनी दिलेल्या 200 कोटींच्या कॅम्पेनचा भाग आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही अजित पवारांच्या इव्हेंटचा हा भाग असल्याचं म्हटलंय। राजकीय रणनीतिकार म्हणून याआधी प्रशांत किशोर यांची ओळख आहे। प्रशांत किशोर यांच्यासारखेच नरेश अरोरा हेही निवडणूक कॅम्पेनर आहेत। नरेश अरोरा पॉलिटिकल कॅम्पेन मॅनेजमेंट कंपनी डिझाइनबॉक्स.com चे सहसंस्थापक आहेत। राजस्थान आणि कर्नाटकसह इतर राज्यात काँग्रेससाठी त्यांनी निवडणूक प्रचाराचं काम केलंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीतही नरेश अरोरा उपस्थित होते। दादांच्या आमदारांना अरोरांनी पक्षाचं ब्रँडिंग आणि रणनीतीवर सविस्तर माहितीही दिली आहे। लाडकी बहीण, 3 सिलेंडर मोफत, शेती पंपाला वीज बिल माफीसह योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 90 दिवसांचा रोडमॅप तयार करण्यात आला। लोकसभा निवडणुकीत 4 पैकी एकच जागा अजित पवारांना जिंकता आली। बारामती सुनेत्रा पवारांचाही पराभव झाला आणि त्यामुळे विधानसभेसाठी अजित पवारांनी रणनीतिकाराला सोबत घेतलंय। नेत्याची इमेज बिल्डिंग करण्याचं काम निवडणूक कॅम्पेनर करतात, त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। अजित पवार यांना पक्षाचा नेता म्हणून ब्रँडिंग करण्याचे आणि मेकओव्हरवर काम करण्याचे ठरविण्यात आलं आहे। त्यांची प्रशासनावरील पकड, शब्दांचे पक्के दादा, सर्व आश्वासनांची पूर्तता करणारे, दिलेला शब्द पाळणारे नेते, रोखठोक अजित पवार या दृष्टीने त्यांचं ब्रँडिंग करण्यात येणार आहे। विरोधकांच्या कोणत्याही खोट्या अफवांना बळी न पडण्याचे आणि त्यांच्या जाळ्यात न अडकण्याच्या सूचना आमदारांना देण्यात आल्यात। या उलट योजना, सरकारचे कामे तळागाळात पोहोचविण्यावर भर देण्यासाठी खास रणनीती आखण्यात आली आहे। या बैठकीला पक्षप्रमुख अजित पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, रामराजे निंबाळकर, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील आणि इतर ज्येष्ठ नेते सुद्धा हजर होते। महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे 2 गट मिळून 53 जागा आहेत। तर त्यासोबतच जुलै 2023 मध्ये अजित पवार यांनी काका शरद पवार यांना धक्का देत राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीएत प्रवेश केला। महायुती सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे 8 मंत्रिपद आहेत। शरद पवार गटाकडे 12 आमदार आहेत। लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने 8 खासदार निवडून आणले, तर अजित पवार गटाचा एकच खासदार निवडून आला आणि एकंदरीत शरद पवार बाप ही रहेगा और बेटा बेटा ही रहेगा अशा पद्धतीचं सध्या परसेप्शन महाराष्ट्रात सेट झालंय। आता हेच परसेप्शन खोडून काढण्यासाठी 200 कोटींचं कॅम्पेनिंग काही काम करणार का असा प्रश्न निर्माण होतोय।
अर्थात हा रोहित पवारांनी केलेला जरी आरोप असला तरी यामागे अरोरा नेमकी काय भूमिका बजावणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा। बाकी जय महाराष्ट्र पब्लिक।